महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या घडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासंदर्भातील सगळ्यात मोठी बातमी. मित्रांनो, शिवसैनिकांनो, नक्कीच बातमी शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता शिवसैनिकांची महत्वाची भूमिका. तर उद्धव ठाकरे यांनी अखेर शिवसेनेच्या नेत्यांना पुन्हा दिलेत घरवापसीचे संकेत. कोण कोण येते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत वापस? मित्रांनो, अनेक बड्या नेत्यांची घरवापसी. शिंदेगडातील किंग मेकर नेता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत. मित्रांनो, जाणून घेऊया महत्वाची बातमी. या बातमीने आता मात्र संपूर्ण शिंदेगडात खळबळ उडली असून उद्धव ठाकरेंचे नेते जरी बोलले तरी इकडं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होत असलेला हा सगळ्यात मोठा प्रवेश मात्र आता सगळं काही सांगून जातोय. मित्रांनो, बातमी शेवटपर्यंत बघूया. कोण कोण आहेत बडे मासे जे उद्धव ठाकरेंच्या गळा लागलेत? मित्रांनो, काल राज्याचे उद्योग मंत्री असणारे उदय सामंत यांनी महत्वाचं विधान केलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. आणि या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच ही बातमी पसरली. आणि उदय सामंत यांनी ज्या प्रकारे विधान केलं होतं की आमदार सोबत येणार, पण मित्रांनो तसं काही झालं नाही. आणि अखेर आज खरा तोच मुद्दा अखेर सगळ्यांच्या समोर आलाय. ज्या मुद्द्याला शिंदेगड बगल देत होता, भारतीय जनता पार्टी समोरासमोर बोलत होती, अखेर तेच मुंबईमध्ये घडताना दिसतंय. राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये अंतर्गत वाद प्रचंडपणे चव्हाट्यावरती आलाय. त्यांच्या त्या जिल्ह्यामध्ये, त्या महानगरपालिकांमध्ये अतिशय हमरीतुंबरी जोरदार चालू असून मारामारीवरती हे नेते आता उतरणार की काय अशी सध्या इथपर्यंत त्यांची मजल पोहोचले. म्हणूनच मित्रांनो आता पक्ष बदलाच्या जोरदार हालचाली आता सुरू झाल्या आहेत. ते बडे नेते आता उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. ज्यांना ठाकरेंची शिवसेना पहिल्यापासून आवडायची, मात्र काही कारणास्तव ते उद्धव ठाकरेंकडे परतू शकले नव्हते. आणि ते बडे मासे एकनाथ शिंदेच्या अगदी जवळचे मानले जातात. मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली. शिवसेना आता महाराष्ट्रात, मराठवाड्यात कुठेच राहिली नाही. शिवसेनेचे 3:13 वाजलेत असे सांगणारे बरेच होऊन गेले. शिवसेना यापुढे कधीही उठणार नाही. शिवसेना गेली 50 वर्ष आता एवढी मागे गेली आहे. शिवसेनेला आता उठवणं शक्य नाही, वाढवणं तर शक्यच नाही, अशा इतरांच्या वेगवेगळ्या कमेंट सध्या पास केल्या जात आहेत. परंतु मित्रांनो, ही संघटना कोणत्या नेत्याच्या जीवावरती उभं राहिली नाही. कोणत्या मुख्यमंत्र्यांनी, कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या आमदारांनी, कोणत्या खासदारांनी या संघटनेला बळ दिलं नाही, तर ही संघटना उभं राहिली आहे तुमच्या आमच्या सामान्य शिवसैनिकांसाठी. आणि सामान्य शिवसैनिकांनी ही संघटना उभी केली आहे, असं सध्या महत्वाचं विधान संजय राऊत यांनी केलंय. आणि या विधानाला दुजोरा दिलाय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे सामान्य शिवसैनिक आजही लढण्याची भाषा करतायत, जिंकण्याची भाषा करतायत. संजय राऊत यांनी म्हटलंय की शिंदेगडातील जवळजवळ 15 ते 22 आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. 12 मार्च या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या निकालासंदर्भातील ही तारीख राज्यात सगळ्यात मोठ्या सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल. भगव्या अक्षराने या तारखेला लिहावं लागेल. त्या दिवशी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरेंच्या हातात येणार असल्याचं संजय राऊतांचे विधान मात्र वेगळंच काही सांगून जातोय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून कोण ते 22 बडे आमदार, बडे नेते आहेत जे शिंदेची साथ सोडण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून कामं करतायत. आणि त्यांना शिंदेना एकदा सोडायचंय आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या सोबत आणि भाजप सोबत राहायचंय. मित्रांनो, एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपला प्रत्येक बाबतीमध्ये वरचढ ठरताना दिसत होती आणि प्रत्येक बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत होती. आणि त्यामुळेच हे आता 22 आमदार ज्यांची नावं आता समोर येत आहेत, ती नावं कोणती ती देखील आपण पाहूया. जी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून काही आमदार भाजपमध्ये, तर काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काम करू लागलेत.
मित्रांनो, आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर जोरदार हालचाली सुरू होतील आणि या आमदारांच्या उड्या मात्र अशा सुरू होतील की पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागाही उरणार नाही. अशा प्रकारची ही शिवसेनेची नीती आगामी काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र सामान्य शिवसैनिक या काळामध्ये कुठेही दुरावला जाऊ नये ही काळजी पक्षप्रमुखांनी घेणं गरजेचं आहे, असं काही नेत्यांचं देखील म्हणणं आहे. जरी काही आमदार जरी काही मंत्री परत आले तरी आतापर्यंत पक्षाशी संबंधित राहिलेला, आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला शिवसैनिक मात्र कुठेही गेला नाही. त्याला मात्र ठाकरेंनी मातोश्रींनी कदापिही विसरू नये असं सध्या बोललं जात आहे. आगामी काळात नेमका पक्षामध्ये ज्या ज्या 22 नेत्यांचा प्रवेश होणार आहे ते आल्यानंतर ठाकरे काय करतात ते लवकरच समजेल. परंतु मित्रांनो, मात्र हे आमदार आणि मंत्री यांची मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घरवापसी ही खूप मोठी हलाखीची होती आणि ती आता सुरू झाल्याने ठाकरेंना मात्र सगळ्यात मोठं यश आल्याचं सध्या बोललं जात आहे.